मकर राशी सावधान, राहू फसवणार पण केतूच वाचवणार. ध्येय अगदी काही पावलांवर. मकर राशी आणि काळाची चाचणी. मकर राशी ही शनीच्या अधिपत्याखाली येणारी राशी असून परिश्रम, संयम आणि दीर्घकालीन उद्दिष्टांमध्ये श्रद्धा ठेवणारी राशी आहे. मकर व्यक्तींसाठी आयुष्य म्हणजे एका पर्वतात चढाई करण्यासारखे असते. प्रत्येक पायरीवर कठीण प्रयत्न, प्रत्येक यशामागे संयम आणि प्रत्येक अपयशामागे एखादा खोल अर्थ. पण आता मकर राशीच्या लोकांसाठी 2025 ते 2026 चा काळ एका स्फोटक बदलाचा, रणनीतीचा, निर्णयाचा आणि आर्थिक उत्कर्षाचा आहे. तुमच्या कुंडलीत राहू केतूच्या स्थितीमुळे तुमच्यासमोर धोका आहे, पण त्याच वेळी एक सुवर्ण संधीही दडलेली आहे जी तुम्हाला करोडपती बनवू शकते. सध्याची ग्रहस्थिती मे 2025 नोव्हेंबर 2026 पर्यंत. ग्रहस्थिती प्रभाव: राहू मीन राशीत, तृतीय स्थानात आकर्षण, ब्रह्म, सोशल मीडिया, डिजिटल फसवणूक. केतू कन्या राशीत, नवम स्थानात आध्यात्मिक जागृती, गुरूंचा आशीर्वाद, गुप्त रक्षण. शनी कुंभ राशीत, दुसऱ्या स्थानात अर्थसंकल्प, कुटुंबात कठोर निर्णय, आर्थिक शिस्त. बृहस्पती वृषभ राशीत, पाचव्या स्थानात बुद्धिमत्ता, गुंतवणूक, अपत्य, निर्णय, शक्तिवाढ. या संयोजनामुळे तुमच्यासमोर खालील प्रकारच्या संधी आणि धोके आहेत. संधी: डिजिटल गुंतवणूक, परदेशातील व्यवहार, जुन्या कौशल्याचा फायदा. धोका: फसव्या संधी, मित्रांकडून फसवणूक, आडमार्गाचा मोह. राहू फसवेल, भ्रम निर्माण करणारी वेळ. राहूचा प्रभाव: स्वप्न वाटणारे व्यवहार. राहू मीन राशीत असताना मकर राशीच्या तृतीय स्थानात असून हे स्थान म्हणजे संपर्क, सोशल मीडिया, लघु प्रवास आणि युक्ती. यामध्ये राहू भ्रम निर्माण करतो, त्यामुळे खालील गोष्टी घडू शकतात. तुम्हाला एखाद्या ताबडतोब पैसे मिळवणाऱ्या संधी आकर्षित करतील. क्रिप्टो, NFT, मल्टी-लेव्हल मार्केटिंगसारख्या गोष्टींमध्ये गुंतवणुकीचा मोह. एखादा जुना मित्र, नातलग तुम्हाला चुकीच्या गुंतवणुकीसाठी आकर्षित करेल. मानसिक धोका: आपली नखरेली छाप असेल. राहू तुमच्या मनात लवकर श्रीमंत होण्याची लालसा निर्माण करेल, पण यातूनच तो तुम्हाला चुकवेल. सावधगिरी: कोणतीही संधी 24 तासात निर्णय घेण्यासाठी जबरदस्ती करत असेल तर ती टाळा. डिजिटल गुंतवणूक करताना योग्य वकील सल्लागार घ्या. कोणतीही संधी 10 पट परतावा देईल असे सांगत असेल तर ती सापळा असू शकते. केतू वाचवेल. आध्यात्मिक संरक्षण: केतूचा प्रभाव, गुरूंच्या कृपेने रक्षण. केतू नवम स्थानात आहे. हे स्थान म्हणजे धर्मगुरू, पुण्य, परदेशी योग आणि भाग्य. केतू इथे स्वतःचा गूढ प्रभाव दाखवतो. केतू तुमचा रक्षण करेल खालील मार्गाने. तुम्हाला वेळेवर इशारा मिळेल. अंतर्मनातून एखादा गुरुजवळ जाणं, आध्यात्मिक पुस्तक वाचणं तुमच्या मार्गदर्शक ठरेल. तुमचं अंतर प्रेरणा वाढेल. कोणती संधी खरी आणि कोणती खोटी याचा गोड भास होईल. केतूचा रहस्यात्मक वरदहस्त: केतू हे अत्यंत अलौकिक ऊर्जा आहे. ही ऊर्जा तुम्हाला मानसिक फसवणुकीपासून वाचवते. केतूच्या कृपेमुळे पुढील गोष्टी घडतील. अचानक कोणीतरी खरे मार्गदर्शन करेल जे अगदी योग्य ठरेल. तुमच्यातील शक्तिशाली निर्णय क्षमता उगम पावेल. जुन्या पुण्यकर्मामुळे अनपेक्षित रक्कम, वारसा, संधी मिळेल. पुढील 1.5 वर्षासाठी रणनीती: मे 2025 ते नोव्हेंबर 2026, 1 मे 2025, ऑक्टोबर 2025. धोका: मोह, चकाकी, फसवणूक, चुकीची गुंतवणूक. रणनीती: कोणतीही मोठी आर्थिक गुंतवणूक पुढे ढकला. सल्लागाराशिवाय निर्णय घेऊ नका. नोव्हेंबर 2025,
फेब्रुवारी 2026 धोका, मॅथमॅटिक्स फसवणूक, हिशोबातील गोंधळ, रणनीती जून 2025 ते विदेशी उत्पन्नात वाढ, ऑनलाईन काम, राहूमुळे तृतीय स्थानात संधी, आपल्या स्वतःच्या कल्पनांचे उत्पादन 5व्या स्थानात, बृहस्पती एप्रिल 2026 पासून कोचिंग मार्गदर्शन आधारित उत्पन्न, कौटुंबिक व्यवसायाचा विस्तार, शनीचा कुटुंबावर प्रभाव, मार्च 26 नंतर 7 रहस्यमय इशारे जे ब्रह्मदेवाने तुम्हाला देत आहेत. स्वप्नामध्ये एखादा गुरु, पंडित ते वाणी आणि मंदिर दिसते. केतू सक्रिय आहे. अचानक एखादा जुना मित्र संपर्क करतो पण तुमच्याशी व्यवहार विषयावर बोलतो. राहूचा प्रभाव, मंत्र, पूजा, ध्यान याकडे तुमचे मन दुखतंय. केतूचा वरदहस्त, अचानक गुंतवणुकीच्या वापरतात पण आतून शंका वाटते. राहूचा सापळा, तुम्ही एकांतात जास्त वेळ घालवू लागतात. तुमचं अंतर्मन जागृत होते. कोणीतरी सतत सांगते की थांब, अजून वेळ आहे. ब्रह्मदेवाचा इशारा, एखादा संदीप असून तुम्ही वाचलात आणि नंतर लक्षात आले की आपली फसवणूक होती. केतूने वाचवलं. उपाय योजना, तर राहू केतूला संतुलित करणारी शक्ती, शनिवारचा उपवास, शनी मंत्र, ओम शनेश्वराय नमः या मंत्राचा जप करा. काळे तीळ किंवा काळे वस्त्र शनिवारी सकाळी 7 ते 9 दरम्यान विशेष दान करा. निळे वस्त्र, काळे तीळ, चपात्या आणि गाईला चारा दान करणे. मंदिरात नारळ आणि तांदूळ अर्पण करणे. ब्रह्मदेवाचा खेळ आणि नीतीची कलाटणी, तुमच्यासाठी 1.5 वर्ष हे नीतीने असलेले महायुद्ध आहे. इथे ब्रह्मदेवाने राहूच्या रूपात परीक्षा ठेवली आहे तर केतूच्या रूपात गुरुचे संरक्षण दिले आहे. तुमचा यशाचा मार्ग या 3 गोष्टींवर अवलंबून असेल. मोह आवरावा लागेल. कुठे गुंतवणूक करायची आणि कुठे नाही हे समजून घ्या. आध्यात्मिक शक्तीला सोबत घ्या. तुम्ही करोडपती होऊ शकता पण निर्णय योग्य हवेत. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे स्वप्न पूर्ण होण्याचा काळ अत्यंत जवळ आला आहे पण तो काळ एकदम सरळ रेषेत येणार नाही. राहूच्या ब्रह्मातून केवळ केतूचे अंतर्ज्ञान शक्ती तुम्हाला वाचवेल. तुमचे स्वप्न हे फक्त पैशांचं नाही तर स्थैर्य, कुटुंबासाठी सन्मान आणि समाजात स्थान मिळवण्याचा आहे. हे स्वप्न साकारण्यासाठी पुढील 550 दिवस तुमच्या ध्येयावर केंद्रित राहा. योग्य मंत्र, गुरु आणि अंतर्मन याचं मार्गदर्शन घ्या. तुमचं ध्येय जवळ आहे. अजिबात घाबरू नका. ब्रह्मदेव तुमच्यासोबत आहे. वरील व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना म्हणजेच मकर राशीच्या लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.